पंढरपूरमध्ये 2 दिवसांपासून रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। अटी रद्द करून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली। तर चमकोगिरी करण्याचं रोहित पवारांचं धोरण आहे अशी टीका विखे पाटील यांच्याकडून करण्यात आली। रोहित पवारांच्या पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। 30 जून पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे। परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे रोहित पवारांनी उपोषण सुरू केलंय। सरकारनं कर्जमाफीमधील अटी रद्द करून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। इथून मंदिर फार लांब आहे, त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल। मला वाटतं 22 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये याची विधान परिषदेची आचारसंहिता होती। झाल्यानंतर प्रत्येक वेळेस अंमलबजावणी सुरू होईल तशाच कुठे सौदा दूर करू, पण काहीतरी चमकोगिरी करायच्या नावाखाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते त्यांचं ते धोरण असतं। अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे यांनीही रोहित पवारांची भेट घेतली। दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे। या कर्जमाफीमध्ये संपूर्ण कर्जमाफी ही व्हावी, सातबारा कोरा करावा ही रोहित पवारांची मागणी अत्यंत रास्त आहे, योग्य आहे। रोहितदादा पवार यांच्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे। बरं, या निमित्ताने त्यांचं वजनही कमी होईल आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ना ते कळतील यांना। काय शेतकऱ्याच्या ताटात त्यांनी वाढलेले ना त्याचा हा दुष्परिणाम आता भोगावा लागतो। म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित सरकार चांगलंच उपाय योजना करतील, परंतु याची नाटकं करणाऱ्यांचा बिलकुल शेतकरी थारा देणार नाही। दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी रोहित पवारांशी फोनवरून संपर्क साधलाय। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला येण्याचं निमंत्रणही भरणेंनी रोहित पवारांना दिलंय। रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहित दादा यांची बैठक लावून रोहित दादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, पण मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील। पंढरपुरातील आंदोलन कशासाठी सुरू आहे हे शोधण्याची गरज आहे अशी टीका राम शिंदे यांच्याकडून करण्यात आली। शासनाने केलेल्या कर्जमाफीमध्ये कोणतीही त्रुटी नाही, आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा रोहित पवार यांचा केविलवाणा प्रकार सुरू आहे असं देखील राम शिंदे यांनी म्हटले। राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका केली। काल जे पंढरपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये निश्चित स्वरूपामध्ये का आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे। शेवटी शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने दिली, वेळेत दिली। आंदोलन करणं आणि विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। जशी औरंगजेबाला शिवरायांची भीती होती तशी राऊतांना मोदींची भीती आहे। भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। उभाटाचे विश्वविख्यात प्रवक्ते संजय राऊत यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जी भीती आहे ती तशीच आहे जशी एकेकाळी औरंगजेबच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होती। मैं म्हणेन संजय राउत, ये डर अच्छा है और तुमको मोदी जी से डर लगना ही चाहिए।